नाशिकमधून कमळाच्या चिन्हावर लोकसभा लढणार का? छगन भुजबळ काय म्हणाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। महात्मा फुले यांच्या नाशिकमध्ये पूर्णाकृती पुतळा नाही, तो पुतळा बसवण्याचं काम नाशिकमध्ये सुरू आहे। महात्मा ज्योतिराव फुले हे ब्राह्मणांच्या विरोधात नव्हते, ते ब्राह्मणवादाच्या विरोधात होते। त्यांच्या लढ्याला अनेक ब्राह्मणांनी देखील साथ दिली होती असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त केलंय। तसंच छगन भुजबळ यांच्या नाशिकच्या जागेचं काय, तुम्ही कमळ चिन्हावर लढणार का, हे विचारलं असता त्यांनी त्या प्रश्नांची देखील उत्तरं दिलीत। काय म्हणाले छगन भुजबळ? महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी जात, धर्म, राज्य याच्या पलीकडे जाऊन मानव म्हणून समानतेची वागणूक दिली पाहिजे, हे त्यांनी सांगितलं। महात्मा ज्योतिराव फुले ब्राह्मणांच्या विरोधात नव्हते, तर ब्राह्मणवादाच्या विरोधात होते। सतीप्रथा विरोध, केशवपण विरोध व या सगळ्यात अनेक सुधारकांनी ब्राह्मणांनी महात्मा ज्योतिराव फुलेंना साथ दिली होती। हे सांगण्याचा उद्देश हा की अंधश्रद्धा आणि अस्पृश्यतेविरोधी फुलेंनी काम केले होते, असं छगन भुजबळ यावेळी बोलताना म्हणाले आहेत। नाशिकमधून कमळ चिन्हावर लढणार का असा प्रश्न विचारला असता छगन भुजबळ म्हणाले की कमळ चिन्हावर वगैरे मी लढणार ही बातमी चुकीची आणि निराधार आहे। अजित पवारांनी ही जागा मागितली। अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितली की नाशिकची जागा हवी असेल तर घ्या, पण भुजबळांना उमेदवारी द्या। या पलीकडे मी फार काही सांगू शकत नाही। त्यामागे काय आहे ते आता महायुतीचे नेते ठरवतील। माझ्याकडे कुणीही चिन्हाबाबत मागणी केली नाही, चर्चा केली नाही आणि काहीही घडलेलं नाही। छगन भुजबळांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे। ते म्हणाले, एखादा कार्यकर्ता जरी जोडला गेला तरी आपल्याला आनंद होतो। राज ठाकरे तर एका पक्षाचे प्रमुख आहेत, महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे, निश्चितपणे लोकमानसांवर त्यांचा प्रभाव आहे, ते आल्याने महायुतीची ताकद वाढणारच आहे, असं छगन भुजबळ यावेळी बोलताना म्हणाले आहेत। तर छगन भुजबळांनी नाशिकमधून कमळाच्या चिन्हावर लोकसभा लढवणार का ह्या प्रश्नावर सविस्तर उत्तर देताना तेच त्यांनी उत्तर देताना आपल्याला सांगितलं आहे। तर या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं आहे की या प्रश्नाला ते कशाप्रकारे सामोरे गेलेत। त्यांचं म्हणणं आहे की ते चिन्हावर वगैरे तर लढणार नाही, ही पूर्ण चुकीची आणि निराधार बातमी आहे, परंतु ती जागा मागितल्याने आता काय होते ते आपल्याला बघावे लागेल। या संदर्भात नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला हे चॅनलद्वारे देण्यात येणारच आहे। त्यासाठी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या नवीन बातम्या आपल्यापर्यंत येत राहतील। तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।